अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलींसोबतच अल्पवयीन मुलंही गायब होत आहेत. तब्बल 67 मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना आलंय यश. गेल्या 11 महिन्यांपासून शहरासह ग्रामीण भागातून 454 अल्पवयीन मुलींना फूस लावून नेल्याची माहिती समोर आलेली आहे. सर्वाधिक 14 ते 17 वयोगटातील मुलींचा यामध्ये समावेश आहे. तसंच 82 अल्पवयीन मुलंही घरातून गायब झालेली असून 67 मुलांचा आजपर्यंत शोध घेण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. जराशी समज येण्याच्या वयातच प्रेमाचं आमिष दाखवून 5वी ते 10वी शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये सध्या अहिल्यानगरमध्ये वाढ झालेली आहे. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची दररोज एक तरी तक्रार दाखल होत असते. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक पोलीस ठाणे गाठत असतात. न्यायालयाच्या आदेशानुसार मुलींचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल करून घेतली जाते. मुलीचा शोध घेतला असता ती मित्रासोबत, शेजाऱ्यांसोबत, ओळखीच्या व्यक्तींसोबत पळून गेल्याचं समोर येतं. मुलीचा शोध घ्यायला लागल्यानंतर नातेवाईक संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असतात. पोलिसांना अशा प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागत असतो. पण काही प्रकरणांमध्ये मुलगाही अल्पवयीन असतो, त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होतो. अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन तिला पोलीस ठाण्यात आणलं जातं. मात्र काही मुली नातेवाईकांसोबत जाण्यासाठी सपशेल नकार देत असतात. काही प्रकरणात पळवून नेलेल्या मुली 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत घरी येत नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर थेट लग्न करूनच त्या घरी येतात. नातेवाईकांनी स्वीकारल्यास थांबतात, नाही स्वीकारलं तर स्वतंत्रपणे राहणं त्या पसंत करतात. अशाही घटनांमध्ये सध्या वाढ झालेली पाहायला मिळते. यामध्ये मुलींच्या पालकांना अतोनात त्रास मात्र सहन करावा लागतो.